मित्रांनो, सध्याच्या घडीला आहे ना, बँगलोरचे AI इंजिनियर अतुल सुभाष हे जरा जास्तच चर्चेमध्ये आलेले आहेत. कारण आहे त्यांची आत्महत्या. आता त्यांच्या आत्महत्येवर येण्यापूर्वी आपण काही गोष्टींवर नजर घालूयात. ती म्हणजे पुरुषांच्या बाजूने किती कायदे आहेत किंवा न्यायव्यवस्था पुरुषांच्या बाजूचा विचार करते का नाही हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. ज्याप्रमाणे स्त्रियांचा असेल, मुलींचा असेल, त्यांचा मानसिक छळ होतो, कौटुंबिक छळ होतो, हुंड्यासाठी छळ होतो, या गोष्टी न्यायव्यवस्था लक्षात ठेवते आणि त्या हिशोबाने कारवाई करते आणि सर्व जी बाजू आहे मुलींची ऐकली जाते, पण पुरुषांची बाजू कधी ऐकली जात नाही. आणि याचाच बळी अतुल सुभाषचा झालेला आहे. आता कारण आहे त्याची पत्नी, सासू आणि मेहुणा. आता त्यांचं लग्न मॅट्रिमोनियल साईटवर झालं होतं, म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जे स्थळ बघणं असतं त्यातून त्यांचं लग्न झालं. ते लग्न झाल्यानंतर 2 वर्षानंतरनं त्या मुलीने फारकत घेतली आणि वेगवेगळे आरोप लावून ती वेगळी झाली. आणि वेगळे होत असताना न्यायालयीन लढा तिनं लढला. हुंड्याचा म्हणजे हुंड्याची मागणी अतुलने केली, त्याचबरोबर कौटुंबिक छळ त्याने केला. असे वेगवेगळे आरोप त्या महिलेने, त्या स्त्रीने अतुलवर लावले. आणि असं करत असताना तिची मागणी 50 लाखाची होती. 50 लाख रुपये सुरुवातीला तिने मागितले. त्यानंतरनं ती रक्कम वाढवली 1 कोटी, नंतर 2 कोटी, नंतर 3 कोटी आणि तिथवर न थांबता दर महिना 1 लाख रुपये अशी मागणी तिची पत्नी म्हणजे अतुलची पत्नी निकिताने केली. आता यावर अतुलने बोललं की माझी आर्थिक परिस्थिती इतकी स्ट्रॉंग नाही की मी एवढे पैसे तिला देऊ शकतो. यावर न्यायालयाचं अपयश बघा किंवा न्यायव्यवस्था आपली कशी आहे. त्या ठिकाणची जी जज होते तिनं 5 लाखाची मागणी केली आणि म्हणाली की 5 लाख रुपये दे, मी सगळं सॉर्ट आउट करते, केस बंद करते. म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे की न्यायव्यवस्था सुद्धा त्याच्या बाजूने उभं राहिली नाही. आणि ज्या वेळेला निकिताला अतुल बोलला की मला एवढे पैसे देणं शक्य नाही आहे, त्यावेळेला ती डायरेक्ट म्हणाली की आत्महत्या कर, जा आत्महत्या कर. आणि त्यावेळेला ते न्यायाधीशासमोर बोललेलं असताना न्यायाधीश समोरून हसत होते. म्हणजे तुम्ही एक प्रकारे त्याच्या आत्महत्येला प्रोत्साहन दिलात, त्याचा मानसिक छळ किती केलात हे पाहण्यासारखं आहे. आणि आता वेळ आलेली आहे पुरुषांच्या बाजूचा सुद्धा विचार करण्याची. कारण असे अनेक लग्न आता होताना दिसत आहेत जे 1-2 वर्ष टिकवायची, त्यानंतरनं डायव्होर्स घ्यायचा आणि डायव्होर्स नंतर मोठ्या प्रमाणात पोटगीची रक्कम मागायची आणि त्या माणसाचा मानसिक छळ करायचा. अन्यथा तुला जेलमध्ये टाकू, तुझी बदनामी करू, यासाठी आता लग्न होताना दिसत आहेत. यावर आता कायदा होणं खूप गरजेचं आहे. आणि मुलांचा सुद्धा छळ केला जातो हे न्यायालय